वंदे मातरम सोशल मीडिया परिवार। तर हा व्हिडिओ खास मी त्या लोकांसाठी बनवित आहे की बघा, जे कौटुंबिक वाद असतात, कौटुंबिक न्यायालयामध्ये जे वाद असतात ते वाद ज्या वेळेला माननीय कोर्टासमोर जातात त्यावेळेला बऱ्याच वेळेला काय होतं की पोटगीच्या प्रकरणामध्ये म्हणजे पोटगीच्या प्रकरणामध्ये जी पत्नीची बाजू असते ती पत्नीची बाजू मांडत असताना त्यांच्याकडून खोटे जर समजा काही दस्तावेज, शपथपत्र वगैरे जर तुम्ही माननीय कोर्टासमोर सादर केले आणि ती खोटी माहिती असेल, म्हणजे जर पोटगीच्या वादामध्ये जर पत्नीने आपली जी मिळकत आहे किंवा आपला जो पगार आहे किंवा आपली जी संपत्ती आहे त्या संपत्तीबाबत जर कसल्याही प्रकारचे खोटे शपथपत्राद्वारे जर माननीय कोर्टासमोर सादर केले तर त्याच्यामध्ये अशा प्रकारची एक कारवाई होऊ शकते की तुम्हाला CRPCच्या 340 कलमांतर्गत तुमची जर शपथपत्र खोटे असतील तर मात्र तुमच्यावर कारवाई होऊ शकते आणि तुमचं पोटगीचं जरी प्रकरण असेल परंतु ते घटस्फोटापर्यंत जाणारं जर प्रकरण असेल तर घटस्फोटाच्या प्रकरणामध्ये सुद्धा तुम्हाला जर तुम्ही खोट्या कुठली माहिती, खोटे शपथपत्र जर मान्य कोर्टाला दिले तर तुमचा पोटगीच्या केसचा परिणाम हा तुमच्या घटस्फोटाच्या केसवर सुद्धा होऊ शकतो। तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारचे किंबहुना कधीही कुठल्या प्रकारचे ज्यावेळेला तुम्ही माननीय न्यायालयामध्ये कुठलेही कागदपत्र, दस्तावेज सादर करता त्यावेळेला तुम्ही खोटी, बनावट किंवा खोट्या प्रकारची माहिती तुम्ही माननीय न्यायालयासमोर सादर करू नये आणि अशा प्रकारची जर कागदपत्र तुम्ही सादर केलीत तर मात्र तुमच्यावर उलटपक्षी कारवाई होऊ शकते आणि त्या कारवाईचा परिणाम हा तुमच्या केसवर होऊ शकतो। तर बघा, प्रत्येक वेळेला कौटुंबिक वाद ज्या वेळेला असतात त्यावेळेला चुकी कोणाची आहे त्याच्यापेक्षा त्या कौटुंबिक वादाचा निपटारा जो आहे तो कायदेशीर प्रक्रियेच्या मार्फतच व्हायला पाहिजे। आणि माझी एक वैयक्तिक अशी विनंतीच असेल की कौटुंबिक वाद हे बऱ्याच वेळेला तुम्हाला जर घरी मिटवता आले, म्हणजे घरच्या घरी मिटवता आले किंवा आपले कौटुंबिक वाद जर आपल्या घरामध्ये मिटत असतील तर ती खरंच खूप चांगलीच गोष्ट असते। परंतु जर तुम्हाला त्या वादातून घटस्फोट, पोटगी अशा प्रकारचे काही तुम्हाला त्या प्रकारे जर काही न्याय पाहिजे असेल तर तुम्ही तो न्यायालयामध्ये येऊनच तुमचा वाद मिटू शकतो। घटस्फोट, पोटगी, कौटुंबिक अत्याचार ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या भावनिकरित्या जुळलेल्या असतात आणि अशा